विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 20व्या दिवसाचा अभ्यास पाहणार आहोत आणि या 20व्या दिवसाचा घटक आहे त्रिकोण आणि उपघटक आहे समरूप त्रिकोण. त्रिकोण या घटकामधला समरूप त्रिकोण 10वीतलं पहिलं प्रकरण हे समरूपता आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला या घटकाची माहिती होणं अतिशय गरजेचं आहे. गणित भाग 2 मधलं प्रकरण क्रमांक 1 सिमिलॅरिटी समरूपता. यामध्ये कोणत्याही दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील संगती किती प्रकारे लावता येते आपण 8वीच्या वर्गामध्ये किंवा पाठीमागच्या वर्गामध्ये दोन त्रिकोणामध्ये एकास एक संगती किती प्रकारे लावता येते या घटकाची माहिती घेतलेली आहे. तर दोन त्रिकोणामध्ये 6 प्रकारे एकास एक संगती लावता येते हे आठवणीत ठेवा. कोणत्याही दोन त्रिकोणामध्ये जर शिरोबिंदूंची एकास एक संगती लावली तर ती 6 प्रकारे एकास एक संगती लावता येते. कोणत्याही दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील एकास एक संगती आपल्याला 6 प्रकारे लावता येते. इथं दिलंय GST एकास एक संगती KLM या संगतीनुसार संगत बाजूंच्या व संगत कोनांच्या सर्व जोड्या लिहा. पावर इथं काय सांगितलंय की GST आणि KLM या संगतीनुसार संगत बाजूच्या व संगत कोनाच्या सर्व जोड्या लिहा. सांगितलंय आपल्याला GST एकास एक संगती KLM. पहा GST आणि KLM तर या संगतीनुसार एकरूप कोनांच्या आणि एकरूप बाजूंच्या जोड्या लिहायच्या. म्हणून इथं बाजू GS पहा बाजू GS नंतर याची संगती या बाजू KL शी लागणार आहे. बाजू KL त्यानंतर बाजू ST याची संगती या बाजू LM या बाजूशी लागणार आहे. बाजू LM आणि बाजू GT याची संगती बाजू KM या बाजूशी लागणार आहे. बाजू KM लक्षात आलं का काय केलंय? सुरुवातीची दोन अक्षर इकडची सुरुवातीची 2 अक्षर शेवटची 2 अक्षर घेतली. आपण शेवटचे 2 शिरोबिंदू घेतले. पहिला आणि तिसरा शिरोबिंदू घेतला. तर या पद्धतीनं या बाजूंची एकास एक संगती अशी दिली असता आपल्याला ती लावता आली पाहिजे. हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार आपण एकरूप बाजूंच्या जोड्या आणि एकरूप कोनांच्या जोड्या लिहू शकतो. इथं त्रिकोण जर समरूप असतील तर बाजू प्रमाणात असतात आणि कोन एकरूप असतात आणि दोन त्रिकोण एकरूप असतील तर कोन एकरूप असतात आणि बाजू पण एकरूप असतात. आता पहा एकरूप कोनांची यादी करायची आपल्याला या संगतीनुसार. मग कोन G याच्याशी संगती करणारा कोन L, कोन S याच्याशी संगती करणारा कोन L आणि कोन T याच्याशी संगती करणारा कोन M. या झाल्या कोनांच्या जोड्या आणि या झाल्या बाजूंच्या जोड्या. तर अशा रीतीनं दिलेल्या एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या आणि संगत कोनांच्या जोड्या आपल्याला लिहिता येतात. इथं पहा सुरुवातीची जी 2 अक्षर आहेत
GS याची दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन सलग शिरोबिंदू असणारे KL, त्यानंतर पहिल्या त्रिकोणामधल्या शेवटची दोन आद्याक्षर घेऊन ST बाजू, तर या दुसऱ्या त्रिकोणातल्या शेवटची दोन शिरोबिंदू घेऊन LM बाजू, त्यानंतर पहिला आणि तिसरा शिरोबिंदू GT, पहिला आणि तिसरा शिरोबिंदू KM. अशा रीतीने आपण ही बाजूंची एकास एक संगती आपण या ठिकाणी लावलेली आहे. रसाळ पण उपस्थित आहेत, आपलं या क्लासमध्ये स्वागत. पहा, कोणाची संगती लावली, बाजूची संगती लावली. आता आपण मुख्य घटकाकडे जाऊ, समरूपता. जर दोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे दोन संगत कोन एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील, जर दोन त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील, तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. एकरूप आणि समरूप या दोन शब्दांमधला फरक लक्षात घ्या. एकरूप होण्यासाठी बाजू एकरूप असावे लागतात संगत, आणि कोन सुद्धा एकरूप असावे लागतात. पण समरूपतेमध्ये असं होत नाही. समरूपतेमध्ये कोन एकरूप असावे लागतात आणि बाजू प्रमाणामध्ये असावे लागतात. संगत कोन एकरूप, बाजू प्रमाणात. पहा, आपण आपला काढलेला पासपोर्ट फोटो तो आपल्याशी एकरूप आहे का? तो आपल्याशी समरूप आहे. कारण फोटोची साईज अतिशय लहान, समजा 2 इंच उंची, 1.5 इंच रुंदी, किंवा 4 सेमी उंची, 3 सेमी रुंदी. मग आपली साईज एवढी आहे का? नाही. आपला काढलेला पासपोर्ट फोटो हा फोटो आणि आपण ज्यावेळी आपण आणि फोटोशी आपली तुलना करू, त्यावेळी आपला फोटो आपल्याशी समरूप आहे. भारताचा नकाशा तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये काढलेला असतो. मग भारताचा नकाशा किंवा भारत हा आपल्या वहीमध्ये सामावेल काय? नाही. तर त्याच्याशी समरूप ती आकृती काढलेली असते. त्या प्रमाणामध्ये ते लहान मोठं केलेलं असतं आणि म्हणून आपण त्याला भारताचा नकाशा म्हणतो किंवा हा भारत आहे असं म्हणतो. जर हे प्रमाण व्यवस्थित घेतलं नाही तर मग मात्र मूळ आकृतीशी तयार होणारी नवीन आकृती दिसत नाही. आणि म्हणून प्रमाणामध्ये असण्यासाठी म्हणजे समरूप असण्यासाठी सर्व बाजू प्रमाणात असाव्या लागतात आणि सर्व कोन एकरूप असावे लागतात, तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप होतात. माहिती असताना सर्वच बाजू प्रमाणात आहेत माहित आहे, कोणाविषयी माहित नाही, तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत. पहा, सर्व बाजू प्रमाणात आहेत. प्रमाणात याचा अर्थ काय की पहिली बाजू समजा हा त्रिकोण आहे ABC आणि हा दुसरा त्रिकोण आहे PQR. या ABC त्रिकोणामध्ये AB बाजू जर 6 सेमी लांबीची असेल, त्याच वेळी PQ ही बाजू जर 12 सेमीची असेल. आता 6 आणि 12 याचा अर्थ प्रत्येक वेळी याच्यापेक्षा ही दुप्पट असावी असं काही नाही, फक्त प्रमाण सारखं असायला पाहिजे. ही बाजू 8 सेमी असेल BC बाजू आणि QR बाजू जर 16 सेमी असेल, त्याचबरोबर बाजू AC ही 10 सेमी असेल आणि बाजू PR 20 सेमी असेल, तर आता यांच्यामधलं प्रमाण आपण कसं पाहू, AB अपॉन PQ, AB अपॉन PQ बरोबर AB आहे 6, PQ आहे 12. संगती कोणती आहे? ABC एकास एक संगती PQR. मग AB 6 अपॉन PQ 12, 6/12 हे गुणोत्तर घेतलं, 6 1 6, 6 2 12, 1/2. म्हणजे पहिल्या त्रिकोणातली बाजू AB, दुसऱ्या त्रिकोणातली बाजू PQ यांचं गुणोत्तर काय आलं? 1/2. आता
बाजू BC 8 सेमी आहे, बाजू BC आणि या त्रिकोणाची बाजू घेतली QR, बाजू BC 8 आहे, छेद बाजू QR 16 आहे. आता हे गुणोत्तर घेऊ, 8 1 8, 8 2 16, गुणोत्तर आलं 1/2. त्यानंतर पहा की बाजू AC छेद बाजू PR, बाजू AC 10 सेमी आहे, बाजू PR 20 सेमी आहे, गुणोत्तर घेतलं 10 1 10, 10 2 20, 1/2. आणि मग इथं आलेली तिन्ही गुणोत्तर कशात पहा, 1/2 1/2 1/2, म्हणजे हे प्रमाण सारखं आलेलं आहे. याचा अर्थ या त्रिकोणाच्या बाजू या त्रिकोणाच्या संगत बाजूशी प्रमाणात आहे, हे प्रमाण सारखं आलं म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. मग आता या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, हे गुणोत्तर सारखी आली होती AB/PQ याच्या एवढंच, कारण तिन्ही गुणोत्तर 1/2 आलेली होती, लक्षात घ्या. AB/PQ बरोबर BC/QR बरोबर AC/PR. ही तिन्ही गुणोत्तर सारखी आली 1/2 1/2 1/2. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे परस्परांशी प्रमाणात आहेत. आता कोनाचा विचार करू. ज्यावेळी आता एवढं माहित आहे, बाजू माहित आहेत म्हणून हे दोन त्रिकोण प्रमाणात आहेत असं म्हणू. आता कोनाचा विचार करू. समजा बाजूची लांबी माहित नाही आपल्याला, दोन्ही त्रिकोणाच्या बाजूची लांबी माहित नाही, पण एक माहित आहे, या त्रिकोणाचा B कोन हा 60 अंश आहे आणि PQR या त्रिकोणाचा हा Q कोन 60 अंशाचा आहे. सोबत या ABC त्रिकोणामधला A कोन हा 80 अंशाचा आहे आणि QPR या त्रिकोणातील P हा 80 अंशाचा आहे. त्याचबरोबर मग या C कोनाचं माप किती असा प्रश्न तुम्हाला विचारतोय. A कोनाचं माप 80 आहे, B कोनाचं माप 60 आहे, P कोनाचं माप 80 आहे, Q कोनाचं माप 60 आहे. तर तुम्ही या C कोनाचं माप किंवा R कोनाचं माप किती आहे हे सांगा. गुणधर्म माहित आहे, त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म विसरण्यासारखा नाहीये. त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि मग त्यातल्या एका कोनाचं माप 80 आहे, दुसऱ्या कोनाचं माप 60 आहे, तर तिसऱ्या कोनाचं माप किती अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या तिसऱ्या कोनाचं माप येईल 40 अंश, कारण 60 आणि 80 हे येतील 140, इथं 60 आणि 80 येतील 140 आणि मग राहिलेला तिसरा कोन हा 40 अंशाचा आहे. गुड, आपण उत्तर दिलंय, आपलं अभिनंदन. या कोनाचं माप 40 अंश आहे. मग आता पहा, या दोन त्रिकोणांच्या कोनांचा विचार करू आपण. आपल्या असं लक्षात येईल की कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. या पहिल्या त्रिकोणातले तीन कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या तीन कोनाशी एकरूप आहेत आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. सुरुवातीला काय पाहिलं आपण की पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी प्रमाणात आहेत आणि पहिल्या त्रिकोणातले तीन कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या तीन संगत कोनांशी एकरूप आहेत. म्हणून हे त्रिकोण ABC आणि PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि हे लिहिण्यासाठी आपण त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR म्हणजे या चिन्हाचा वापर करतो. एकरूप असेल तर बरोबर चिन्हाच्या वरती हे चिन्ह काढतो. इथं एकरूप याला म्हणतो, पण इथं जर खाली दोन रेषा नसतील या चिन्हाच्या तर ते दोन त्रिकोण कसे असतात,
तर समरूप असतात, हे लक्षात घ्या. समरूपतेची व्याख्या तुम्हाला कळली असेल की दिलेल्या त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असाव्या लागतात आणि दिलेल्या त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असावे लागतात, तेव्हा ते दोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. सोबतच्या आकृतीमध्ये पहा, याच्यावर बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात अशा प्रकारच्या. आकृतीमध्ये सोबतच्या आकृतीत त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. जर समरूप असतील तर संगती लिहा. त्रिकोण DEF व त्रिकोण GHI. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे, कांबळेनं पण उत्तर दिलं 40 अंशाचं. पहा, कोण D एकरूप कोण G. पहा, हा D कोण G कोणाशी एकरूप आहे, या G कोणाशी. कोण E, हा कोण E एकरूप आहे कोण H या कोणाशी, आणि कोण F हा एकरूप आहे कोण I कोणाशी. तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत का. कोणाच्या एकरूपतेवरून सुद्धा आपण त्रिकोणातली समरूपता सांगू शकतो आणि कोणाच्या बाजूच्या संगत बाजूच्या प्रमाणात असण्यावरून सुद्धा दिलेले त्रिकोण समरूप आहेत की नाही ते सांगू शकतो. आणखी दिलंय पहा, DE अपॉन GH 9/6. ही बाजू 9 आहे, ही बाजू 6 आहे. मग 9/6 भाग देता येईल आपल्याला. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3/2. त्यानंतर EF अपॉन HI, तर 12/8 दिलाय. मग 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. त्यानंतर GF अपॉन GI, DF अपॉन GI, तर GI किती आहे 10 दिलेला आहे आणि DF दिलेला आहे 15. तर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. म्हणजे तीनही बाजूचं गुणोत्तर, संगत बाजूचं गुणोत्तर कसं आहे ते प्रमाणात आहे आणि म्हणून हे दोन त्रिकोण परस्परांशी समरूप आहे. का, बाजू प्रमाणात आहेत, संगत बाजू, कोण एकरूप आहेत संगत कोण, आणि म्हणून हे दोन त्रिकोण परस्परांशी समरूप आहेत. पण त्यांची संगती कशी आहे, तर D कोण G कोणाशी एकरूप आहे, E कोण H कोणाशी एकरूप आहे आणि F कोण I कोणाशी एकरूप आहे. आणि म्हणून ही संगती आपण लिहू DEF. तर इकडची संगती घेऊ G, नंतर H आणि I. याच संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर संगती बदलली तर मग त्रिकोण हे समरूप असणार नाहीत. म्हणजे ही जर संगती आपण अशी लावली DEF एकास एक संगती GIH, तर काय होईल पहा बरं. D कोण सांगितलंय, D कोण हा G कोणाशी एकरूप आहे आणि E कोण हा H कोणाशी एकरूप आहे. परंतु इथं E कोण हा I कोणाशी एकरूप येतो या संगतीनुसार. आणि म्हणून हे दोन त्रिकोण या वरच्या संगतीनुसार म्हणजे DEF एकास एक संगती GHI या संगतीनुसार समरूप आहेत. आपण दुसरा घटक पाहू. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR जर PMN, जर AB बरोबर 6, BC बरोबर 10, AC बरोबर 8 आणि MN बरोबर 4, तर PM आणि PN काढा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PMN हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग यांच्या संगत बाजू आपण लिहू. तर विचारले काय, PM आणि PN काढा. 2 गुणाचा हा प्रश्न असू शकतो. नुसतं एक बाजू जर काढायची असली तरी तो प्रश्न 2 गुणाचा आहे हे लक्षात घ्या. आणि दोन बाजू जर काढायच्या असतील तर हा प्रश्न 3 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणून अतिशय महत्वाचा हा प्रश्न. त्रिकोण ABC
समरूप त्रिकोण पीएमएन म्हणजे यांच्या बाजू संगत बाजू प्रमाणात लिहू आपण ए बी अपॉन पीएम बरोबर बीसी अपॉन एमएन बरोबर एसी अपॉन पीएन. लक्षात घेतलंय का काय केलं आपण? या सुरुवातीची दोन अक्षरं घेतली, इकडची सुरुवातीची दोन अक्षरं घेतली, संगती लावण्यासाठी सोपी आयडिया. नंतर शेवटचे दोन घेतले, शेवटचे दोन घेतले, पहिला आणि तिसरं हा शिरोबिंदू घेतला, पहिला आणि तिसरा शिरोबिंदू घेतला आणि यांचं गुणोत्तर काढलं. आता किमती मांडू. ए बी किती आहे? ए बी आहे 6. पीएम काढायचंय आपल्याला, माहित नाही. पीएम बरोबर बीसी किती आहे? बीसी दिलेला आहे 10. एमएन एमएन माहित आहे, एमएन किती दिलंय? 4. नंतर एसी एसी आहे 8. पीएन माहित नाही, पीएन काढायचं आहे. सुरुवातीला आपण काय करू, ही दोन गुणोत्तर घेऊ. पीएम 6 अपॉन पीएम आणि 10 अपॉन 4. मग 6 अपॉन पीएम बरोबर 10 अपॉन 4 आणि मग हा क्रॉस तिरका गुणाकार करू. पीएम गुणिले 10 बरोबर 6 गुणिले 4. किंवा आणखी दुसरी पद्धत काय करता येईल इथं, हे बे दोन्ही 4 बे पंचे 10. पीएम 6 छेद पीएम बरोबर 5 छेद 2 आणि आता तिरका गुणाकार करू तर इथं येईल 5 गुणिले पीएम बरोबर 6 गुणिले 2. तर 5 गुणिले पीएम बरोबर 6 दोन्ही 12 आणि पीएम बरोबर 12 छेद 5. 5 न 12 ला भाग देऊ, 5 दोन्ही 10, 2 उरतात, भाग जात नाही म्हणून दशांश आणि 5 चौक 2 उरतात, त्यावर 0 दिले, 5 चौक 20 म्हणजे पीएम बरोबर काय आलं? 2.4. आता पीएम ची किंमत काढली आपण 2/4. आता पीएन ची किंमत अशीच काढायची. काय करायचं तर जसं ही दोन गुणोत्तराच्या किमती दिलेल्या होत्या आपण लिहून काढू. काय दिलेलं आहे की ए बी किती आहे? 6. नंतर पीएम किती दिलाय? पीएम माहित नाही, आता काढलंय आपण ते 2.4 इथं लिहू. बीसी किती आहे? 10. एमएन किती आहे? 4. एसी आहे 8 आणि पीएन माहित नाही म्हणून पीएन. आता ही दोन शेवटची दोन गुणोत्तर घेऊ. जसं ही किंमत काढण्यासाठी आपण पहिली दोन गुणोत्तर घेतली होती, आता पीएन किंमत काढण्यासाठी शेवटची दोन गुणोत्तर घेऊ. मग काय येईल? पीएन गुणिले 10 बरोबर 8 गुणिले 4. मग पीएन बरोबर 8 चौक 32 छेद 10. हे 10 इकडे घेतले, मग 10 न भाग देऊ, 10 त्रिक 30 उरतात 2, दशांश दिला आणि 2 वरती 0 घेतलं तर 10 दोन्ही 20. तर पीएन ही किंमत काय आली? 3. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर असून कोण ए बरोबर 40 अंश आणि कोण बी बरोबर 35 अंश. तर आर कोणाचं माप किती? पहा, ए कोणाचं माप 40 अंश आलेलं होतं दिलेलं आहे, बी कोणाचं माप 35 आहे, दोन कोणाच्या मापाची बेरीज 75 अंश झाली. आता राहिलेल्या तिसऱ्या कोणाचं माप, तुम्ही त्याचं उत्तर डी दिलेलं आहे, कारण त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. मग 180 वजा 75 बरोबर उत्तर येतं 105. म्हणून तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. आता पुढं त्रिकोण एलएमएन आणि त्रिकोण क्यूटीपी हे समरूप आहेत. जर एलएम पहा, हे स्वाध्याय तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहे, त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. एलएम समरूप त्रिकोण क्यूटीपी, त्रिकोण एलएमएन समरूप त्रिकोण क्यूटीपी. तर 4 एलएम, आता या प्रश्नाकडे लक्ष द्या, 4 एलएम बरोबर 3 क्यूटी, एलएन बरोबर 6, तर पीक्यू ची लांबी काढा. पहा बरं इथं काय आता की हे 4 आणि एलएम आणि 3 आणि क्यूटी यांच्यामध्ये गुणाकार आहे. तर
हे 4 आपण काय करू, या साईडला घेऊ उजव्या साईडला आणि क्यूटी डाव्या साईडला घेऊ, म्हणजे LM छेद क्यूटी. लक्षात येते का काय केलं हे, की हे 4 जे आहे दिलेले काय की 4 LM बरोबर 3 क्यूटी. मग हे क्यूटी या साईडला घेतलं डाव्या साईडला आणि LM उजव्या बाजूला घेतलं. LM अपॉन क्यूटी बरोबर 3 छेद, हे 4 आपण या साईडला घेतले तर 3/4 आले. आणि आता विचारलंय LN दिलंय 6, तर काय विचारलंय तर PQ ची लांबी काढा. मग आता आपण या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणामध्ये लिहू. आपल्याला हे गुणोत्तर मिळालं. आता हा भाग आपण खाली घेऊ. या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात लिहू LM अपॉन QT बरोबर MN अपॉन TP बरोबर LN अपॉन QP. विचारलंय काय आपल्याला, PQ ची लांबी विचारली आहे. या बाजूचं गुणोत्तर मिळालंय ते आहे 3/4 आणि LN दिलाय 6, म्हणून इथं लिहू आपण 3/4 बरोबर शेवटचं गुणोत्तर घेऊ LN 6 छेद QP, यालाच आपण PQ म्हटलं तरी चालेल. आता तिरका गुणाकार करू आपण. इथं पर्यायाचा प्रश्न आहे, सोडवायची गरज नाही, पण सोडविल्याशिवाय येणार नाही, हेही लक्षात घ्या. तर PQ गुणिले 3, मी तिरका गुणाकार करतोय आणि याला आता PQ घेतलाय. 6 गुणिले 4 PQ बरोबर 6 गुणिले 4 6 चोक 24. हे 3 इथं भागिले आहेत, इकडं गुणिले आहेत, इकडं आल्यानंतर भागिले होतील. 3 1 3 3 8 24, म्हणजे PQ बरोबर काय येणार आहे 8. पर्याय आहे का 8 हा आहे पर्याय. तर या प्रश्नाचं उत्तर हे 8 असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि कशा रीतीने सोडवलंय पहा. अगोदर आपण LM अपॉन QT हे गुणोत्तर काढलं या दिलेल्या घटकावरून. हे दिलेलं होतं LM 4 LM बरोबर 3 QT. हे 3 या साईडला घेतले, म्हणजे 4 या साईडला घेतले आणि QT या साईडला घेतले, तर इथं आलं LM अपॉन QT बरोबर 3/4, म्हणजे या बाजूच्या गुणोत्तराची किंमत मिळाली 3/4 आणि याचा वापर करून मग आपण PQ ही किंमत काढली. पुढं आता त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ असेल तर पुढील विधाने पूर्ण करा. कोन R कोनासी पहा RST आणि XYZ. R कोनासी एकरूप असणारा कोण कोणता येईल सांगा बरं मग तुम्ही. R कोनासी एकरूप दिलेली संगती आहे त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. तर कोन R याच्याशी एकरूप असणारा कोण टिंबटिंब, कोन S या कोनाशी एकरूप असणारा कोण टिंबटिंब आणि कोन T या कोनाशी एकरूप असणारा कोण टिंबटिंब. इथं आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहायची. R कोनाशी हा X कोन एकरूप असेल, म्हणून इथं येणार आहे X या पहिल्या रिकाम्या जागेत. दुसऱ्या रिकाम्या जागेत S कोनाशी एकरूप असणार आहे कोन Y आणि T कोनाशी एकरूप असणार आहे कोन Z. तर या ठिकाणी या 3 रिकाम्या जागा आपण या ठिकाणी भरत आहोत. पुढं RT अपॉन XZ, RT अपॉन XZ पहा RT अपॉन XZ. तर RT काय येणार आहे, अच्छा बरोबर आहे, वैष्णवीने उत्तर दिलंय X. पहा RT अपॉन XZ, तर इथं YZ शेवटची 2 अक्षर आहेत, तर इथं येणार आहे ST. त्यानंतर RS अपॉन XY, तर ST अपॉन किती RS अपॉन XY, तर ST अपॉन येईल YZ. इथं XY अपॉन इथं येईल RS. बरोबर बरोबर गुड. त्यानंतर YZ अपॉन इथं दिलेलं आहे ST. हे सोपंच आहे,
ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे की त्रिकोण DEF समरूप त्रिकोण UVW जर कोन D बरोबर 70 कोन E बरोबर 50 तर त्रिकोण UVW चे कोन शोधण्यासाठी खालील कृती सोडवा। तर कोन D आताच पाहिलं आपण या कोन DC एकरूप असणारा कोन याच्यातला येणार आहे U कारण संगत कोन एकरूप। मग D कोनाचं माप 70 आहे म्हणून U कोनाचं माप सुद्धा 70 येईल। कोन E कोनाशी एकरूप असणारा याच्यातला कोन येणार आहे V संगत कोन आहेत आणि E कोनाचं माप 50 आहे म्हणून V कोनाचं माप 50 येईल। UVW आता पहा UVW या तिन्ही कोनाचे माप माहिती आहेत। U कोनाचं माप 70 आहे, V कोनाचं माप 50 आहे, 70 अधिक 50। आता W कोनाचं माप काढण्यासाठी आपण काय केलं या तीन कोनाच्या मापाची बेरीज केली। मग हे 70 अधिक 50 120 W कोनाचं माप काढण्यासाठी 180 मधून 120 वजा करावे लागतील आणि हे उत्तर येईल 60। म्हणजे इथं त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि इथं येईल 60 अंश। अशा रीतीनं आपण ही कृती पूर्ण केली। समरूप त्रिकोणाच्या जोडीची कच्ची आकृती काढा, त्रिकोणांना नावे द्या, त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा। याच्यासाठी काय प्रश्न उत्तर लिहायचे पहा की एक कच्ची समरूप त्रिकोणांच्या आकृती काढायची आहे। याला नाव देऊ आपण ABC आणि एक दुसरा त्रिकोण काढू याला नाव देऊ आपण PQR। तर याला संगत कोन हे सारख्या खुणांनी दाखवायचे आहेत म्हणून या त्रिकोणाचा कोन A आणि याचा P एकरूप आहे। कोन A एकरूप कोन P। त्यानंतर इथं आपण अशा दोन खुणा करू म्हणजे हा कोन B एकरूप कोन Q असेल। त्यानंतर इथं आपण असं फुली मारू कोन दर्शवण्यासाठी म्हणजे हा कोन C एकरूप कोन असणार आहे R। काय केलं आपण सारख्या खुणांनी संगत कोन एकरूप दाखवले। आता सारख्या खुणांनी बाजू सुद्धा एकरूप संख्यांनी बाजू एकरूप समरूप दाखवायच्या आहेत प्रमाणात दाखवायच्या आहेत। तर बाजू लिहिताना आपण याला जर 3 घेतलं तर 3 दोन्ही आपण दुप्पट प्रमाण ठेवू याच्यामध्ये 3 चे 6। इथं जर 4 घेतलं तर हे येतील 8 4 ची दुप्पट 8 आणि इथं जर आपण 5 घेतलं तर 5 ची दुप्पट 10 किंवा 3 पटीमध्ये लिहिलं तरी चालेल। इथं 3 घेतलं 3 त्रिक 9 4 त्रिक 12 5 त्रिक 15। तुम्ही प्रमाण ठरवायचंय कसं घ्यायचंय आपल्याला आकृतीमध्ये दर्शवण्यासाठी। मग या दोन कच्च्या आकृत्या काढल्या त्यामध्ये एकरूप कोन सारख्या खुणांनी दर्शविले आणि बाजू प्रमाणात आहेत हे संख्यांनी दर्शवलं। प्रमाण तुम्ही बदलू शकता इथं संख्या या बदलू शकता इथं 4 घ्या 3 घ्या 5 घ्या पण त्याचं प्रमाण ठरवताना इकडे दुप्पट करायचं आहे का तिप्पट करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता। तर अशा रीतीनं आपण हा चौथा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सोडवला। आजच्या स्वाध्यायामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत। हे 4 प्रश्न स्वाध्याय क्रमांक 20 आणि हे 4 प्रश्न त्या स्वाध्यायाखाली लिहून काढा। भेटूया उद्याच्या क्लासमध्ये नवीन घटक घेऊन। तोपर्यंत नमस्कार।